किती बेंबीपासून ओरडले सरकारनं तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही. ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील. बाकीच्या गोष्टी रेवडी वाटायला घ्यायला, सरकारला मोफत जमिनी द्यायला, लाखो करोडोच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालतायत कवडी मोल भावानं. त्याच जमिनी विकल्या असत्या तर आज शेतकऱ्यांना आणि महिलांना मदत करता आली असती. पण नीतिमत्ता या सरकारची संपली आहे. राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्यांनी याला मंजुरी दिली, त्या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे. त्यागचे ताशेरे, मग कोणीतरी कोर्टात जाईल, कोर्ट त्याला स्थगिती देईल, या माध्यमातून ती योजना बंद केली जाईल. नाही, कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे. पण 92 लक्ष जर नावं मला माहिती नाही, कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-KYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे. ई-KYCची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात.